श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नामस्मरणामुळे साधकाच्या आयुष्यामध्ये होणारे विविध बदल यांची माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे. तेव्हा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नामस्मरणामुळे निश्चितच चमत्कार म्हणून अशा घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. सर्वप्रथम आपण अबोल होतो. आपल्याला एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्याला हेच लक्षात येईल. ते सुरुवातीला एकांतात होते, समाजापासून अलिप्त राहत होते. साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केली. सुरुवातीला डोक्यामध्ये खूप विचारांची गर्दी होती. इतके दिवस संशय आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होते. हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात. काही दिवसांनी मात्र झोपेमध्येही जप चालू होतो. जप वैखरीमधून मध्यमावाणीत आल्याचे ते लक्षण आहे. शांत झोप लागते. वेळेवर जागही येते. पशुपक्षीही साधकांना घाबरत नाही. साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाही. नामस्मरणाने साधकाच्या सोबती एक संरक्षण कवच तयार झालेले असते. त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही. राग येत नाही. हेही साधना व्यवस्थित चालल्याची खूण आहे. नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतिनियम पाळण्यामध्ये कमी पडलात असाच त्याचा अर्थ होतो. क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते. त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे. मित्रांनो, नामस्मरणावरती खूप काही सांगण्यासारखे आहे आणि ते जितके सांगावे तितके ते कमीच आहे. परंतु या सर्व व्हिडिओचा सार असा की नामस्मरण आत्म्याला परमात्म्यासाठी एकरूप होण्यासाठी मदत करते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.